नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, जीवन प्रमाणपत्र त्यालाच आपण हयातीचा दाखला म्हणतो किंवा लाईफ सर्टिफिकेट सुद्धा म्हणतो. जे पेन्शनधारक आहेत त्यांना दरवर्षी हे जीवन प्रमाणपत्र काढावं लागतं. हेच जीवन प्रमाणपत्र म्हणजे हयातीचा दाखला तुम्ही तुमच्या मोबाईलमधून फक्त 5 मिनिटांमध्ये स्वतः काढू शकता. ते कसं काढायचं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तुमच्या मोबाईलमधून प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि हे ॲप्लिकेशन आहे जीवन प्रमाण नावाचं. हे ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. हे पहिलं ॲप्लिकेशन आहे. त्याचसोबत तुम्हाला अजून एक ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे, ते म्हणजे आधार फेस आर.डी. हे आधार फेस आर.डी. हे एक ॲप्लिकेशन आपल्याला फक्त इन्स्टॉल करायचं आहे. आता जे पहिलं ॲप्लिकेशन होतं जीवन प्रमाण, ते ॲप्लिकेशन आपल्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस दिसणार आहे. आता यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला माहिती विचारली आहे, ती म्हणजे कुठली? ऑपरेटर रजिस्ट्रेशन. म्हणजे कोणत्याही व्यक्तीचं इथे तुम्हाला आधार नंबर तुमचा टाकायचा, तुमचा टाका किंवा घरातल्या व्यक्तींचा टाकू शकता. आधार नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल आय डी टाकायचा आहे. हे कंपल्सरी आहे. जे हे व्यक्ती ॲप्लिकेशन कोण चालवणार आहे, ऑपरेट कोण करणार आहे त्या व्यक्तीचा. तर आधार नंबर, मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकायचा आहे. त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर एक OTP पाठवला जाईल मोबाईलवरती. तो OTP तुम्हाला खाली बॉक्समध्ये विचारला जाईल, एंटर OTPच्या ठिकाणी. OTP आल्यानंतर OTP टाकून सबमिट करायचं आहे. OTP टाकून सबमिट केल्यानंतर आता जो कोणी ऑपरेटर असेल, ज्यांचा इथे आधार नंबर आपण टाकला होता, त्या व्यक्तीचं नाव, ऑपरेटर नेम येणार आहे, नाव टाकायचं आहे. तुमचा टाकला असेल तर तुमचं नाव, दुसरं घरातील कोणाचं टाकलं असेल घरातल्या व्यक्तीचं नाव, तर नाव टाकून ॲक्सेप्ट करून स्कॅनवरती क्लिक करायचं आहे. स्कॅनवरती जसं क्लिक कराल तर ज्या व्यक्तीचा आपण आधार नंबर टाकलेला त्याचा आपल्याला फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे. या गोल आहे, त्या गोलमध्ये आपल्याला पाहायचं आहे. पुन्हा स्कॅनवरती क्लिक करूयात. गोल आहे त्याच्यामध्ये आपला चेहरा घ्यायचा आहे आणि डोळे उघडझाप करायचे. डोळे उघडझाप केल्यानंतर आपलं इथे ऑपरेटर ऑथेंटिकेशन सक्सेसफुली होईल. ऑपरेटरचं ऑथेंटिकेशन सक्सेसफुली झाल्यानंतर पुढे तुम्हाला आता इथे पहा वरती पेन्शनर आयडेंटिफिकेशन. आता इथे पेन्शनरचे आपण कितीही व्यक्तींचं जीवन प्रमाण काढू शकतो. आता जो कोणी पेन्शनर व्यक्ती आहे त्या पेन्शनर व्यक्तीचा आधार नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली सबमिट करायचा आहे. ईमेल आय डी टाकायची गरज नाही. जसं तुम्ही आधार नंबर आणि जे काही मोबाईल आहे तो टाकून OTP टाकून सबमिट करायचं आहे. OTP टाकून सबमिट केल्यानंतर त्याचा PPO नंबर, जो पेन्शनर व्यक्ती असेल त्यांचं नाव, कुठे पेन्शन जमा होते त्या बँकेचं नाव, सगळी माहिती येईल. ही माहिती फक्त बरोबर आहे का चेक करायचं आहे आणि खाली नो करून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं. जसं तुम्ही नेक्स्ट बटनावरती इथे क्लिक कराल तर आपल्याला आता जो पेन्शनर व्यक्ती आहे त्याचा सुद्धा आपल्याला फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे. त्यासाठी ही माहिती आहे ती एकदा चेक करायची आहे. आय सर्टिफाय दॅट आणि आय अंडरस्टँड दॅट हे दोन्ही ऑप्शन आपल्याला टिक करायचे आहेत आणि खाली सबमिटचं बटन दिसेल, त्या सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सबमिट कराल तर जो कोणी पेन्शनर व्यक्ती आहे त्याचं इथे आपल्याला स्कॅनिंग करायचं आहे. ॲक्सेप्ट करून इथे स्कॅन बटनावरती क्लिक करायचं आहे. फेस ऑथेंटिकेशन बरोबर त्या गोलमध्ये त्या व्यक्तीला पाहायला लावायचं आहे, त्याचा चेहरा त्याच्यामध्ये बसवायचा आहे आणि बरोबर जे काही फेस आहे तो आपला ग्रीन झाला पाहिजे. म्हणजे डोळे आपले उघडझाप करायला सांगायचे. डोळे उघडझाप केल्यानंतर बरोबर स्कॅन होईल आणि सबमिट झालेलं आहे. इथे पहा एक प्रमाण ID आलेला दिसेल. प्रमाण IDचा इथे स्क्रीनशॉट काढायचा आहे. हा प्रमाण ID आपल्याला लागणार आहे. आता आपलं इथे KYC झालेली आहे. आता क्लोज करायचं आहे. आता आपल्याला जीवन प्रमाणपत्र फक्त डाउनलोड करायचं आहे. ते कसं डाउनलोड करायचं इथे आपल्याला नो करायचं आहे. आता तुम्हाला यायचं आहे Google Chromeमध्ये. गुगलवरती सर्च करायचं आहे जीवन प्रमाण लॉग इन. जीवन प्रमाण लॉग इन केलं की इथे पहा पेन्शनर लॉग इनची पहिली लिंक येईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये डायरेक्टली दिलेली आहे. इथे येऊन थोडं खाली यायचं आहे. पेन्शनर लॉग इन साइन इनचा ऑप्शन आहे. तर प्रमाण ID इथे विचारला आहे, जो आपल्याला आत्ता भेटला होता तो प्रमाण ID इथे टाकायचा आहे आणि खाली कॅप्चा आहे तो आहे तसा कन्फर्मेशन कोड टाकायचा आहे. जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे. त्या मोबाईलवरती OTP जाईल, जो पेन्शनर व्यक्ती असेल तो OTP टाकून सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता क्लिक हिअरचं जे हिरवं बटन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तुमचं जे काही जीवन प्रमाणपत्र आहे त्यालाच आपण लाईफ सर्टिफिकेट म्हणतो, त्यालाच आपण हयातीचा दाखला म्हणतो, ते इथे डाउनलोड झालेलं दिसेल. याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायची आहे. कुठल्याही बँकेत वगैरे जायची, जमा करायची गरज नाही. जर बँकेने मागितली तर तुम्ही बँकेत देऊ शकता. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. अशा पद्धतीने हयातीचा दाखला काढायचा होता. सर्वांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.